Today we will start with the new concept in geometry, that is conditional statement and converse. तर कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स हा जो पार्ट आहे हा तुमच्यासाठी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कसा आहे, नवीन आहे आणि तो आज आपण पाहू. सो वी विल स्टार्ट विथ कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. तर आपल्याला माहिती आहे कंडिशन म्हणजे काय. कंडिशन म्हणजे कुठली तरी अट, आपण त्याला काय म्हणतो, कंडिशन म्हणजे अट. कंडिशनल स्टेटमेंट, एखाद्या स्टेटमेंटमध्ये जर कंडिशन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहायचं, तर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय असतं, आपण मराठीमध्ये जर तरमध्ये म्हणतो. जर असं असेल तर कसं, तर त्या प्रकारचे स्टेटमेंट आपल्या जॉमेट्रीमध्ये सुद्धा असतात. तर त्यांना काय म्हणतो आपण, कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न, द स्टेटमेंट विच कॅन बी रिटर्न in the if then form, in the if then form called conditional statement. आता इफ देन फॉर्ममध्ये लिहिताना त्या स्टेटमेंटचा काही भाग इफ नंतर येतो आणि काही जो पार्ट आहे तो देन नंतर आपल्याला लिहावा लागतो. तर इफ नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण अँटीसिडंट म्हणतो. आणि देन नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. द पार्ट following if is called antecedent, and part following then is called consequent. तर इफ नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, अँटीसिडंट म्हणतो. आणि कॉन्सिक्वेंट कशाला म्हणतो आपण, देन नंतर येणारा जो पार्ट आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल एक सिंपल स्टेटमेंट कन्सिडर करू आपण. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो. आता स्क्वेअर आणि रोम्बस याच्या प्रॉपर्टी आपल्याला माहीत पाहिजे. स्क्वेअर म्हटल्यानंतर आपल्याला अशी फिगर डोळ्यासमोर येते. स्क्वेअरमध्ये काय असतं, स्क्वेअरच्या सर्व साईड कशा असतात, इक्वल लेंथच्या असतात. नंबर 2, स्क्वेअरचा प्रत्येक अँगल जो आहे तो किती असतो, आपल्याला 90 डिग्रीचा असतो. आणि त्याच्या डायगोनलबद्दल काय म्हणू शकतो आपण, स्क्वेअरचे जे डायगोनल आहेत हे कसे असतात, दोन्हीही कॉन्ग्रंट असतात आणि दोन्हीही एकमेकांना 90 डिग्रीमध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात. स्क्वेअरचे दोन्हीही डायगोनल 90 डिग्रीमध्ये एकमेकांना काय करतात, ते इंटरसेक्ट करतात. ही झाली आपली स्क्वेअरची माहिती. आता रोम्बसच्या बाबतीत आपल्याला काय माहिती आहे, रोम्बस इज अ क्वाड्रिलॅटरल. रोम्बस हा सुद्धा स्क्वेअरसारखाच एक क्वाड्रिलॅटरल आहे. पण तिथं काय फरक आहे, रोम्बसच्या सुद्धा सर्व साईड कशा असतात, इक्वल इन लेंथ. रोम्बसच्या सर्व साईड, स्क्वेअरच्या जशा सर्व साईड
सारख्या लेनच्या असतात, तशाच रोम्बसच्या सुद्धा सर्व साईड कशा असतात, सारख्या लेनच्या असतात. फरक एवढाच आहे, स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. रोम्बसमध्ये आपल्याला ते नाही आहे. रोम्बसचे अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. परंतु प्रत्येक अँगलचं मेजरमेंट आपल्याला काही माहिती नसतं. परंतु जो रोम्बस आहे त्याचेसुद्धा जे डायगोनल आहेत हे सुद्धा एकमेकांना 90 डिग्रीमध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात. दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. तर हे जे स्टेटमेंट आहे आपल्याला, एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस असतो. थोडक्यात कुठली फिगर तुम्ही स्क्वेअर घ्या तर त्याला आपण रोम्बस म्हणू शकतो. आता हे जे स्टेटमेंट आहे हे आपण जर इफ देनमध्ये लिहायचं तर कसं लिहिता येईल आपल्याला, इफ गिवन फिगर इज क्वाड्रिलॅटरल, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर देन इट इज अ रोम्बस. आपल्याला इफ देनमध्ये जर लिहायचं आहे तर कसं लिहिता येईल आपल्याला, इफ गिव्हन quadrilateral is square then it is a rhombus. आपण याला इफ देन फॉर्ममध्ये लिहिलं, एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, याला लिहिलं आपण इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन इट इज अ रोम्बस. आता इथं आपल्याला दोन पार्ट पाहायला मिळतात. इफ नंतरचा पार्ट पहा, इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, तर गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर हा पार्ट आपल्याला इफ नंतर येतो आणि देनच्या आधी येतो. तर याला काय म्हणतो आपण, दिस इज अवर अँटेसिडंट. द पार्ट फॉलोईंग देन नंतर येणारा जो पार्ट आहे आपल्याला, देन नंतर येणारा कुठला पार्ट आहे इथं, इट इज अ रोम्बस. याला काय म्हणतो आपण, दिस इज अवर कॉन्सेक्वंट. तर अशा प्रकारे आपण स्टेटमेंटला इफ देनमध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला अँटेसिडंट कुठला आहे ते माहिती पाहिजे आणि कॉन्सेक्वंट कुठला आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. यानंतरचा जो पार्ट आहे आपल्याला तो येतो आपल्याला कॉन्व्हर्सचा. देन कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स कशाला म्हणायचं, ज्यावेळेस आपण एखादं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंटमधून लिहिलं, आता आपल्याला इथं लिहिलं आपण एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, याला आपण कसं लिहिलं, इफ देन फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलं, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर देन इट इज अ रोम्बस. हे झालं आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंटचे अँटेसिडंट आणि कॉन्सेक्वंट काय झाले, क्लिअर झाले आपल्याला. जर आपण अँटेसिडंटच्या ऐवजी कॉन्सेक्वंट लिहिला आणि कॉन्सेक्वंटच्या ठिकाणी आपण जर अँटेसिडंट लिहिला तर त्यावेळेस जे स्टेटमेंट तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज द कॉन्व्हर्स. तर अँटेसिडंटची जागा ज्यावेळेस कॉन्सेक्वंट घेतो आणि कॉन्सेक्वंट अँटेसिडंटच्या जागावर येतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हर्स ऑफ द दॅट कंडिशनल स्टेटमेंट. If the antecedent and the consequent in the given conditional statement, if antecedent and consequent in the given conditional statement are interchanged, the resulting statement is called as the resulting statement is called the converse of that statement.
काय करायचं, अँटीसिडंट कॉन्सिक्वंटच्या जागेवर जातो आणि कॉन्सिक्वंट अँटीसिडंटच्या जागेवर येतो, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हर्स असं आपण म्हणतो. आता याचा कॉन्व्हर्स लिहू आपण. कॉन्व्हर्स. इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन इट इज अ रोम्बस. मग याचा कॉन्व्हर्स लिहिताना कसं लिहावं लागेल आपल्याला, इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस then it is a square. आता प्रत्येक वेळी कंडिशनल स्टेटमेंट खरं असेल तर त्याचा कॉन्व्हर्स खरा असेलच असं नाही. कधी तो खरा असतो, कधी तो खरा सुद्धा असत नाही. If the conditional statement is true, its converse not necessary to be true. एखाद्या वेळेस तुमचं कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल तरी त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असं नाही. तो ट्रूही असू शकतो किंवा फॉल्ससुद्धा असू शकतो. फॉर दॅट वी विल कन्सिडर एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, conditional statement. If a given quadrilateral is a rhombus then its diagonal are perpendicular bisectors of each other. आपण एक कंडिशनल स्टेटमेंट घेतलं इथं. इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. जर आपल्याला दिलेला क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल तर इट्स डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. इट्स डायगोनल, त्याचे जे डायगोनल आहेत दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. हा झाला आपलं कंडिशनल स्टेटमेंट. याचा आपण कॉन्व्हर्स लिहू. कॉन्व्हर्स लिहिताना आपल्याला अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वंट यांची काय करावं लागेल, आपल्याला आदलाबदल करावं लागेल. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर हे आधी घ्यावं लागेल आपल्याला आणि नंतर आपल्याला दॅट क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस असं लिहावं लागेल. इफ द डायगोनल्स कशाचे डायगोनल, इफ अ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. इफ द डायगोनल्स ऑफ quadrilateral are perpendicular bisectors of each other then that figure is a rhombus. Then it is a, or then the quadrilateral is a rhombus. आता इथं जर पाहिलं आपण तर आपलं कंडिशनल स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. गिवन क्वाड्रिलॅटरल जर रोम्बस असला तर त्याचे डायगोनल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, हे आपल्याला ट्रू आहे. तर कंडिशनल स्टेटमेंटसुद्धा इथं ट्रू आहे. आता याचा जर आपण कॉन्व्हर्स घेतला तर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे जर डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील
तर तो काय असतो, रोम्बस असतो. हे सुद्धा काय ट्रू. हिअर बोथ, हिअर कंडिशनल स्टेटमेंट and its converse both are true. We will take next example. Example number 2. If a number is a prime number, then it is even or odd. आता काय म्हणतं कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला, इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर, जर दिलेला नंबर हा प्राईम नंबर असेल तर इट इज इवन ऑर ऑड, तो इवन असेल किंवा ऑड असेल. तर हे आपल्याला ट्रू आहे की एखादा प्राईम नंबर आहे, एकतर तो इवन असेल किंवा ऑड तरी असेल. आता याचा जर आपण कॉन्व्हर्स लिहिला, if a given number is even or odd, then it is a prime number. कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो आपलं, इफ अ नंबर इज अ प्राईम देन इट इज इवन ऑर ऑड, दिस इज ट्रू. आपल्याला माहिती आहे कुठलाही प्राईम नंबर जर घेतला तर एकतर तो इवन असेल किंवा तो ऑड तरी असेल. हे स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. पण आपण जर त्याचा कॉन्व्हर्स घेतला, इफ अ गिवन नंबर इज इवन ऑर ऑड, जर दिलेला नंबर इवन किंवा ऑड असेल देन इट इज अ प्राईम नंबर, तर तो प्राईम नंबर असेल. तर हे काय आपल्याला फॉल्स आहे. कारण कुठलाही इवन किंवा ऑड नंबर जर घेतला आपण तर प्रत्येक इवन किंवा ऑड नंबर हा प्राईम नंबर असत नाही. आणि म्हणून इथं काय आलं आपल्याला, पहिलं स्टेटमेंट आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स दोन्हीसुद्धा ट्रू आहेत. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे परंतु त्याचा कॉन्व्हर्स जो आहे तो कसा आहे, फॉल्स आहे. आणखी एक उदाहरण पाहू आपण. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. प्रत्येक स्क्वेअर, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, हे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. याला आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ देनमध्ये लिहू. तर स्क्वेअर आणि रेक्टँगल काय आहेत, क्वाड्रिलॅटरल आहेत. म्हणून घेऊ आपण, इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर then it is a rectangle. इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, दिलेला क्वाड्रिलॅटरल जर स्क्वेअर असेल तर तो काय असतो, रेक्टँगल असतो. आता स्क्वेअर आणि रेक्टँगलचे जर आपल्याला प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. स्क्वेअरला काय असतं, स्क्वेअरच्या सर्व साईड सारख्या असतात, रेक्टँगलच्या अपोजिट साईड कॉन्ग्रंट असतात. आता सर्व साईड कॉन्ग्रंट असल्यामुळं अपोजिट साईड कॉन्ग्रंट त्याच्या होणारच आहेत. त्यानंतर स्क्वेअरचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो, रेक्टँगलचा सुद्धा प्रत्येक अँगल किती असतो, 90 डिग्री
असतो. याचे जे स्क्वेअरचे जे डायगोनल आहेत, तर रेक्टँगल असण्यासाठी काय कंडिशन आपल्याला, रेक्टँगलचे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही, फक्त बायसेक्ट करतात. आणि स्क्वेअरचे जे डायगोनल आहेत दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे बायसेक्ट हे सुद्धा करतात. आणि म्हणून हे जे आपलं कंडिशनल स्टेटमेंट झालं, इफ अ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर देन इट इज अ रेक्टँगल, दिस इज ट्रू. दिस इज ट्रू. Now we will write the converse of the statement. तर देन नंतरचा जो पार्ट आहे आपल्याला तो सुरुवातीला घ्यायचा आणि इफ नंतरचा पार्ट आपण शेवटी लिहू. देन इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल is a rectangle, then it is a square. आता प्रत्येक रेक्टँगल हा स्क्वेअर असणार नाही, कारण रेक्टँगल म्हटल्यानंतर फक्त अपोजिट साईड कॉन्ग्रंट असतील. स्क्वेअरच्या आपल्याला सर्व साईड कॉन्ग्रंट पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जे आपलं कॉन्व्हर्स आहे तो कसा आहे, फॉल्स आहे. देन वी विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 4. Two congruent triangles are similar to each other. दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतील तर ते एकमेकांना सिमिलर सुद्धा असतात. और दे आर द सिमिलर ट्रायंगल्स. दे आर सिमिलर ट्रायंगल्स. दे आर सिमिलर ट्रायंगल्स. आता याचा कॉन्व्हर्स जर लिहायचा आपल्याला, आपण आधी कंडिशनल लिहू. कंडिशनल स्टेटमेंट. If given two triangles are congruent triangles, then they are similar triangles. आता हे कंडिशनल स्टेटमेंट झालं. याचा कॉन्व्हर्स लिहिताना कसं लिहावं लागेल आपल्याला, जर दिलेले ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल असतील तर ते कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला लिहावं लागेल. इफ गिव्हन टू ट्रायंगल्स आर सिमिलर ट्रायंगल, then they are congruent to each other. आता कंडिशनल स्टेटमेंट आपलं ट्रू आहे. गिव्हन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतील तर ते सिमिलर असणार आहेतच. तर दिस इज ट्रू. दिस स्टेटमेंट इज ट्रू. बट दॅट कॉन्व्हर्स इफ गिव्हन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर दिलेले दोन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल असतील तर ते कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असतील. तर हे जे आपलं कॉन्व्हर्स आहे हा काय आपल्याला